ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या। ज्योतीच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून तिचे आयएसआय अधिकाऱ्यांशी किती जवळचे संबंध आहेत हे उघड। ज्योतीसोबत आयएसआय अधिकारी नोमान बालीला गेलेला होता। ज्योती मल्होत्राच्या YouTube अकाउंटच्या डिस्प्ले पिक्चरची एजन्सीकडून चौकशी। डीपीमध्ये काझीकुंडचा बोर्ड। काझीकुंडला पोहोचल्याच्या नंतर ज्योतीने कोणती माहिती गोळा केली होती, कुणाला ती पाठवली होती याचाही तपास सुरू। गेल्या वर्षभरापासून ज्योती मल्होत्रा होती आयबीच्या रडारवर। ज्योतीच्या पाकिस्तान वाऱ्यांची पोलिसांकडे होती माहिती। केवळ संशयाच्या आधारावरती हरियाणा पोलिसांनी थेट कारवाई टाळली। कुरुक्षेत्र भागामधील एकानं ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती आहे। तर इन्फ्लुएन्सर्स सोबतच्या संपर्कासाठी पाकिस्तानी हे ज्योतीला वापरत होते। पाकिस्तानसह चीनला सुद्धा ती जाऊन आली आहे। ज्योतीची युट्यूबर मैत्रीण प्रियंकाचीही ओडिशामधल्या पुरीमध्ये कसून चौकशी। कुरुक्षेत्र भागामधल्या एकानं ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली होती अशी माहिती समोर। हरियाणाच्या नूहमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश। तारिफ नावाच्या आरोपीला अटक। पाकिस्तानी उच्चायोगातील 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांच्या विरुद्ध तौरूस सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हैदराबादमधून आयएसआयच्या 2 हस्तकांना अटक झाली आहे। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पोलिसांची संयुक्त कारवाई। विजयनगरम शहरामधून सिराज आणि हैदराबादमधून समीरला अटक। दोघे सुद्धा पोलिसांच्या कोठडीत। कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला सोडण्याची पाकिस्तानामध्ये मागणी। हाफिज सईद सध्या कारागृहात। भारताशी मुकाबला करण्यात अपयश आल्यावरती आता पाकिस्तानला सईदचा सहारा घ्यायला लागतोय का असाही सवाल। पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार चीनच्या दौऱ्यावर। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांची ते भेट घेणार। पाकिस्तान आर्थिक परिस्थितीमधून बाहेर येणं कठीण। पाक कर्ज घेऊन दहशतवाद्यांसाठी शस्त्र खरेदी करण्यामध्ये वाया घालवतोय। आंतरराष्ट्रीय अभ्यासक चंद्रशेखर नेने यांची प्रतिक्रिया। बीसीसीआय आशिया कप स्पर्धेमधून माघार घेण्याच्या तयारीत। पाकिस्तानची जिरवण्यासाठी बीसीसीआयचा नवा प्लॅन। बीसीसीआयनं तसं आशिया क्रिकेट स्पर्धेला पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। पाकच्या मोहसिन नकवींकडे आशिया क्रिकेट स्पर्धेचं अध्यक्षपद। पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यामुळे किती भारतीय विमानं गमावली। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पुन्हा एकदा राहुल गांधींचा गंभीर सवाल। चूक नाही हा तर गुन्हा। देशाला सत्य समजायला हवं। राहुल गांधींची एक्स पोस्ट। एस जयशंकर यांच्या कृतीला ग्रामीण भाषेमध्ये मुखबिरी असं म्हणतात। काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांची प्रतिक्रिया। तर ही देशासोबत गद्दारी असल्याचं खेरांचं वक्तव्य। अमृतसर शहर आणि सुवर्ण मंदिरही पाकिस्तानच्या रडारवरती होतं। मात्र क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे अमृतसरवरती मारा करण्याचा कुठील डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडला। पाकिस्तानी क्षेपणास्त्राचे अवशेष भारतीय सैन्यानं सादर केले। संजय राऊत अकलेचे तारे तोडतायत, त्यामुळे त्यांना कुठेही पाठवण्याची गरज नाही। त्यांनी इथेच बडबड करावी। मंत्री गिरीश महाजन यांचा खोचक टोला। युद्ध अजूनही संपलेलं नाही, त्यामुळे जल्लोष टाळावा। अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा। अमित ठाकरेंची पत्राच्या माध्यमातून मागणी। कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाही। आम्ही तिरंगा यात्रा काढणारच। अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरती आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन। या रॅलीमध्ये धुळेकर नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। महाड शहरामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिकांचा सहभाग। भाजपची तिरंगा यात्रा अपयश लपवण्यासाठी काढलेली यात्रा आहे। बच्चू कडू यांची टीका। पाकिस्तानला एकदाच नकाशावरून कमी करायला हवं, कडूंची मागणी। कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन। बाईक रॅलीच्या माध्यमातून हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयामधील सुनावणी लांबणीवर। या प्रकरणामधली पुढची सुनावणी 3 जूनला होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेकडून निर्दोष मुक्ततेचा अर्ज मागे। गेल्या सुनावणीच्या वेळी चाटेच्या वकिलांनी केला होता निर्दोष मुक्तीचा अर्ज। आजच्या सुनावणीच्या वेळेला चाटेच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या
अध्यक्षतेखाली प्रलंबित समित्यांचं आज उद्घाटन. विधानभवनामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी अनेकांची उपस्थिती. परळी वैजनाथाच्या पायऱ्यांवरती अजित पवारांनी एका कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या दर्जावरून अजित पवार संतापले. बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्याचा रुग्णांना फटका. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये जाण्यापासून रोखलं. रुग्णांना जेवणाचा डबा सुद्धा जाऊ न दिल्यामुळे नातेवाईक संतापले. परळीमध्ये अजित पवार यांच्यासमोर मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी. न्याय द्या अजितदादा, न्याय द्या अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. खरीप हंगामाच्या आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं. अपूर्ण माहिती देणाऱ्या आणि गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे कोकाटेंचे आदेश. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यामध्ये जनसंवाद. पालिकेमध्ये बसून आमदार जितेंद्र आव्हाड नागरिकांचे प्रश्न सोडवणार. पुण्यामधल्या पोर्शे कार अपघाताला 1 वर्ष पूर्ण. गेल्या वर्षभरामध्ये बार आणि पबची संख्या वाढल्याचा स्थानिकांचा दावा आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं अवघड झाल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन. आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी करता येणार. 6 जूनच्या नंतर प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार आहे. राज्यामधील तब्बल 8,000पेक्षा अधिक गावांमध्ये शाळाच नाहीये. केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश. 2025-26 साठी समग्र शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी बैठक. मुंबईतल्या माहुलच्या घरांसाठी उद्या सोडत. पालिकेकडे आतापर्यंत केवळ 248 कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल. जिवंत सातबारा मोहिमेतून 5 लाख उतार्यांवरती वारस नोंदी अद्ययावत करण्याचा महसूल विभागाचा विक्रम. 22 लाख उतारे अद्ययावत करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्दिष्ट. मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी. जूनपर्यंत रस्ते 100% वाहतुकीसाठी योग्य करण्याचे प्रयत्न. शेलार यांची प्रतिक्रिया. पुणे महानगरपालिकेच्या कचरा काढण्याच्या कामामध्ये 10 कोटी रुपयांचा घोटाळा. भाजपच्या नगरसेवकांनी आरोप केलाय. मागील वर्षी पुण्यामधील कचरा काढण्यासाठी 147 कोटी रुपयांचं कंत्राट दिल्याची माहिती. पालखी प्रस्थानाला 1 महिना शिल्लक राहिलेला असताना पालखी मार्ग ठरला प्रशासनाची डोकेदुखी. वाखरी ते पंढरपूर या चौपदरी मार्गाच्या कामामध्ये ठेकेदारांच्या गलथान आणि संथ कामामुळे प्रशासनाची नाराजी. रायगडमध्ये रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात अर्ध गाडून घेऊन गावकऱ्यांचं आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न. परभणीच्या गंगाखेड इथल्या गोदा घाटाची पालकमंत्र्यांकडून स्वच्छता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावामध्ये 24 दिवसांमध्ये 3ऱ्यांदा माशांचा मृत्यू. पालिकेकडून करण्यात आलेला प्रदूषण मुक्तीचा दावा ठरला फोल. भारतीय हवाई दलाचा बनाव करणाऱ्या तोतैया अधिकाऱ्याला पुण्यामधून अटक करण्यात आली. गौरव दिनेश कुमार असे या आरोपीचं नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील मडिलगे गावामध्ये महिलेची हत्या करून 10.5 लाख रुपयांचा दरोडा घालण्यात आला. घटनेमध्ये महिलेचा पती जखमी झालाय. दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल. जालन्यामधल्या वडीगोद्री जवळच्या सौंदलगाव फाट्याजवळ कारचा अपघात. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीररित्या जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.